शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम। शिवसंकल्प मिशन 48 उपनेते प्रकाश पाटील, उपनेते राजेश शहा, जिल्हा प्रमुख तेंडुलकर, निलेश तेंडुलकर, कुंदन संके, वसंत चव्हाण, आपले समन्वयक पांडुरंग पाटील, शरद पाटील, राहुल लोंढे, केदार काळे, ज्योतिताई मेहर, प्रकाश निकम, जगदीश धोडी, ज्योतिताई वाघमारे, भारती गावकर, वैदे वाडान, लक्ष्मी चांदणे, वैष्णवी रहाणे, रामभाऊ वारणा, आपल्या उपनेते आपले त्यांच्या आणि श्रमजीवीचे देखील काही विषय होते, तेही निवेदन द्यायला विवेक भाऊंच्या आपली मुलगी आली आहे, त्यांचे कार्यकर्ते आलेत, त्यांचेही मी मनापासून स्वागत करतो। आणि अतिशय कमी वेळेमध्ये आपल्याला सूचना केल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने आपण या शिवसंकल्प अभियानाला कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला, त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। खरं म्हणजे हे कार्यकर्त्यांचा मेळावा आहे। एवढे कार्यकर्ते जर मनापासून रस्त्यावर लोकसभेच्या निवडणुकीत उतरले तर समोरच्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपण मनापासून कामाला उतरतो तेव्हा तेव्हा अटीतटीच्या लढाया आपण जिंकलेल्या आहेत। अटीतटीचा संघर्ष आपण पाहिला आहे। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण आल्याबद्दल खरं म्हणजे शिवसंकल्प हा लोकसभा निवडणुकीची खऱ्या अर्थाने ही आपण एक तयारी म्हणूया। परंतु आज शिवसंकल्प अभियान आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पुण्यातून सुरू केलं आणि जिल्ह्यामध्ये आपण आज शिवसंकल्प अभियान या ठिकाणी आपण पुढे नेतोय। खरं म्हणजे आज आपण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं, एक वेगळी भावना लोकांच्या मनामध्ये आहे, एक वेगळं प्रेम, एक वेगळा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आपण पाहतोय। सर्व सरकारच्या योजना आपण पाहतोय आणि त्यामुळे एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येने तुम्ही माझ्यावर, माझ्या सहकाऱ्यांवर आणि आपल्या सरकारवर विश्वास ठेवलात आणि माझ्या पाठीशी उभे राहिलात, त्याबद्दल आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो। मगाशी कोणी जय श्रीरामच्या घोषणा इकडे देत होते। अयोध्येतील राम मंदिराचं 22 जानेवारीला प्राण प्रतिष्ठापना झाली आणि या सोहळ्यासाठी भक्तांना तांदळाच्या अक्षतांचं वाटप काहीतरी केलं होतं, बरोबर ना? अक्षता तांदळाच्या, त्या पण वाडा कोलम होता, आपल्या इकडचंच आहे आणि म्हणून त्याच्यात देखील तुमचं योगदान राम मंदिराच्या याच्यात आहे।
आज त्याला लाकूड गेलेलं आपल्या चंद्रपूर मधून गेलेलं आहे. हे मोठं योगदान आहे. त्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे बाळासाहेबांचं योगदान. बाळासाहेबांचं ज्या राम मंदिराशी असलेला जिव्हाळा, ठाण्यामधून धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी त्या काळात 400 चांदीची वीट दिली होती. त्यामुळे ठाणं तेव्हा एकच होतं. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा पालघर जिल्ह्यावर देखील, म्हणजे अख्ख्या ठाणे जिल्हा म्हणजे पालघरही होता त्यावेळेस, एक वेगळं प्रेम, वेगळं नातं, वेगळा जिव्हाळा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मनामध्ये या पालघर वासियांच्या बद्दल होता. आपण सिनेमामध्ये पाहिलं असेल की पालघर जिल्ह्यातल्या गावागावामध्ये दिघे साहेबांनी पायाला भिंगरी लावून संघटना वाढवली, मोठी केली. आणि म्हणून आज आपण पाहतोय की ठाणे आणि पालघर जिल्हा दोन असले तरी सुद्धा त्याची नाळ एकच आहे, शिवसेनेची जुळलेली आहे, शिवसेनेची जुळलेली आहे. आणि म्हणून खरं म्हणजे मगाशी मी म्हणालो वाडा कोलम, तशाच पद्धतीने लोकसभेच्या विजयाच्या अक्षताई महायुतीच्याच मांडवामध्ये पडल्या पाहिजेत, असा शिवसंकल्प करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. आज आपला शिवसंकल्प आहे शिवसेना मजबूत करण्याचा, शिवसेना वाढवण्याचा. त्याचबरोबर आपला शिवसंकल्प आहे बाळासाहेबांची तत्व, त्यांचे विचार पुढे नेण्याचा, जीवापाड जपण्याचा हा शिवसंकल्प आपला आहे. आपला शिवसंकल्प आहे हिंदुत्वाची शान राखण्याचा आणि मान वाढवण्याचा. त्याचबरोबर आपला शिवसंकल्प आहे राज्याच्या प्रगतीचा आणि राज्याच्या समृद्धीचा. त्याचबरोबर आपला शिवसंकल्प आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा प्रधानमंत्री करण्याचा. आपला शिवसंकल्प आहे तो विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा. आणि म्हणून आज आपण इकडे जमलेलो आहोत. कोणताही संकल्प करायचा असेल तर त्याला निर्धार लागतो, त्याला जिद्द लागते, त्याला मनापासून तळमळ लागते. आणि म्हणून आपण सर्व शक्ती आणि पूर्ण ताकद पणाला लावून झोकून देण्याची वृत्ती आपल्यामध्ये आहे. बाळासाहेबांनी आपल्याला शिकवण दिली आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आपल्याला शिकवण दिली आहे. त्याने आपल्याला मार्ग दाखवला आहे की 80% समाजकारण, 20% राजकारण. आणि म्हणून त्या मार्गाने आपण जातो आहे. आज आपण जर पाहिलं तर आपलं राज्य देखील आज बाळासाहेबांच्या विचारांचं राज्य आपण स्थापन केलंय. बाळासाहेबांची भूमिका घेऊन आपण सरकार स्थापन केलंय. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार घेऊन आपण हे सरकार स्थापन केलंय. आणि म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेब